रचिता कुलकर्णी डोळे. वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो गाईज, आज आम्ही दोघं जण आज मस्त फिरायला चाललोय. छोटीशी डेट म्हणू शकता तुम्ही. सो आम्ही मस्त क्यूट घातलेली आहे दोघं जणांनी. मॅचिंग नसलं तरी वी आर लुकिंग गुड. आम्ही जेव्हा बाहेर जातो तेव्हा आम्हाला नेहमी हेच वाटतं की आम्ही डेटवरच चाललोय. अच्छा ठीक आहे. आतापर्यंत किती डेट झाल्यात काय माहिती, एक वर्षात. पण आज रिझन असं आहे की थोडस जरा एक आठवडाभर जरा खूप स्ट्रेसफुल जॉबचा याच्या खूप स्ट्रेसफुल होता की ज्याच्यातून अरे कहना क्या चाहते हो. काय त्याच्यातून काय लागणार बोल ना पुढे. रिअलिटी सांगायची म्हटली तर जरा जॉबचं जरा या आठवड्यामध्ये जरा स्ट्रेसफुल जरा इन्व्हॉल्वमेंट होतं. सो तोही रिलॅक्स नव्हता, आम्ही पण रिलॅक्स, त्याच्यामुळे आम्ही रिलॅक्स नव्हतो ज्यावेळी या आठवडा कुठेच गेलो नाही त्या तशा दृष्टीने. सो आज थोडंसं रिलॅक्स व्हायला जातोय, मस्त पुढे बाहेर फिरून येऊयात. आता थोडंसं जरा त्याचं जे स्ट्रेसफुल वातावरण होतं ते जरा कमी झालेलं आहे त्यामुळे. सो बरं आहे का तुझं आता ऑफिसचं? हा, नाही तर नुसती काय वीकेंड 2 दिवस झोपायचं, मस्त उठायचं, आराम करायचा एकदम. ते सगळं ठीक आहे, पण आता ऑफिसचं थोडं रिलॅक्स झालंय का नाही तसं त्या रिअलिटी सांग. अरे ऑफिसचं चालूच असतं का काही ना काही. पण त्याच्यामुळे काय कळणार हिने आयुष्यात जॉब केला नाही, मेरे साथ अन्याय हुआ है. हिला काय कळणार. मी आता जॉब करतेय. तू जॉब नाही करत आहे, यू आर अ बिझनेस वुमन. हा, बिझनेस आहे, आमचा बिझनेस आहे. क्लास चालवणं म्हणजे जॉब असा म्हणलं की मॅडमला राग येतो बाबा. हा, ते इट्स ओके. ते मी काय सांगत होती, पण त्याच्यामुळे आठवडाभर चिडचिड, राग, संताप हे सगळं मी झेललेलं आहे. त्याचा आज मला छान मस्त फळ मिळणार आहे. लग्न का करतो माणूस झेलायला, जे तसं मी पण झेलतो ना. जे मी मागेल ते पाहिजे मग आज. कारण मी आज तुला आठवडाभर खरंच तुला खूप झेललंय. तू मला मागेल ते देते का? एक अर्धा कप चहा, एक अर्धा कप चला चहा चला चला म्हणलं बाहेर जाऊयात. बाय यार. बोले यार अर्धा प्लीज यार. नाही बेटा, नाही. व्हिडिओ जाऊ दे यार, माझा अर्धा कप ऐक यार प्लीज. चलो लेट्स मला गो. पाहिजे. बाय गाईज. 3 वेळा चाय झालेला असला की चौथ्यांदा इग्नोर करायचा. बाय. सो कसं आहे, लग्नाच्या आधी मला हवं ते खायला लागायचं, पण आता कसं डिस्कस करावं लागतं कुठं बाहेर जायचं असलं की. क्या बात है सर, क्या बात है सर. तर मग काय आलं की आम्ही डिस्कस करत होतो काय. शेवटी मग मला जे खायचं होतं खूप दिवस झाले. एकदा काय झालं, मला ती गोष्ट खायची होती नेमकी त्या दिवशीच बंद, आणि एकदम जायच्या आधी कळालं, त्यामुळे जरा वाईट वाटलं. पण आज आम्ही फायनली तिथे चाललोय, सुप्रीम कॉर्नरला चाललोय आम्ही. तर तिथे वेटिंग असतं खूप, म्हणून आम्हाला आधीच नंबर काय म्हणतात 21 नंबर तरी आमच्या पुढे. 21 नंबर आधी पोहोचस्तोवर होऊन जाईल क्लिअर, म्हणून आधीच नंबर लावून ठेवलाय मी. बरं, आता इकडे बघा. गेल्या गेल्या लगेच खाता येईल. ऐकता, इकडे बघा. प्रतीक कसा आता नवऱ्याचा जॉब पूर्ण करतोय. माझं स्वेटर, त्याची स्वतःची टोपी कॅरी करतो. माझी पर्स असेल तरी धरतो बिचारा. ही स्वेटर घालत नाही म्हणून मी हातात धरून ठेवते, कारण काय होतं, मला माझं स्वेटर काढून हिला द्यावं लागतं. क्या बोलता है, कुछ भी बोलता है. व्हाट मॅन. हे घे, डिक्केट ठेवून दे. तेच काम आहे माझं. बघ, मी स्वेटर नाही घातलंय. अगं एवढी थंडी आहे, का नाही घालत ग तू स्वेटर? काय तुझ्या अंगातले मस्ती आली आहे का? बात तो सही है. मग मस्तीच आहे माझी. माझा हात बघ किती लाल झालाय. हा. थंडीमुळे मला त्रास होतो. बघ, मला माझा हात गार झालाय का? माझा नाही झाला एवढा. जास्त गार झालं. मग तू एवढे फक्त चांगले ते- कपडे तू फक्त घातले. काय केलं होतं, तू ते हात आहेत ना त्या स्वेटर मध्ये घालून बसली होती म्हणून ते गरम राहिले. मग माझी स्ट्रॅटेजी असते. बनवू शकत. एवढे छान कपडे घातले ते दिसायला नको का? स्वेटर घातलं कसं काय दिसणार आहे? नंबर गेलाय. गेला का नंबर? बापा, काय होतंय माहिती नाही. विचारतोय आता. सो गाईज, आमचा नंबर गेलेला आहे. 21वा नंबर होता आणि आता काहीतरी वेगळा नंबर चालू आहे. तो विचारतोय टेबल मिळेल का नाही असं. काय माहिती काय होतं. काय म्हणता? 5-10 मिनिटात. ओके. सो मागच्या वेळेस जेव्हा आम्ही आलो होतो ना, त्यावेळेस एवढी गर्दी होती की आम्हाला अर्धा पाऊण तास वेटिंगवर होतं. आम्ही मस्त पूर्ण JM रोड वॉक करत गेलो होतो त्यावेळेस. आणि आज आमचा नंबर गेलाय, पण नशिबाने आज आम्ही बिग डेला आलेलो असल्यामुळे इतकं काही नाही अजून. ते म्हणे 10 मिनिटांनी तुम्हाला देऊ म्हणे, थांबा म्हणे. चला, फायनली नंबर लागलाय. आज नशीब चांगलं होतं. कुठे बसतो? एकदम लास्टला. दादा ही बॉटल आमची नाही आहे. अरे प्यायलाच नाही तर त्यांना माहिती आहे. त्यांना वाटत अर्धी संपली. कसं कशाला असं वाटेल ते देवाचे फिरता येते. पैसे जातात ना आपले. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. आधी पिझ्झा घेऊ का पावभाजी घेतली तरी चालेल? दोन्ही चालेल. सोबत पाहिजे, सोबत सोबत. फायनली बाबा
माहिती लग्नानंतर आपण डिसेंबर महिन्यात आलो होतो आम्ही, मागच्या वर्षी आलो होतो, त्यानंतर आत्ताच ना डिसेंबरला आलो होतो. म्हणजे सोनिकाला भेटलो होतो त्यावेळेस. सुप्रीमला कुठे आलो आपण? सुप्रीम तर सांगते मी. सो वर्षभरानंतर आत्ताच. भयंकर त्रास आहे. काय होतं थंडीत माझे हात असे लाल होऊन जातात. माझ्याही आणि होतात. माझा हात खूप खाजायला लागतो. माझ्याही होतात. कसं काय देवाने आपली जोडी बनवली मला सगळ्यांचं होतं प्रतीक थंडीमध्ये नाही, असं. माझंच होतं असं मला वाटतं. थंडीमध्ये हात आहे ना म्हणजे एकदम कडक होऊन जातात आणि खूप खास होते. मी सकाळी क्लासला जाते ना तेव्हा पण माझे हात एकदम कडक होऊन तरी जातात. पण तुझ्या अंगातली मस्ती आहे स्वेटर न घालायची. हे बघा आज इतका छान ड्रेस घातलाय तो दिसायला नको का? स्वेटर घातलं तर कसं दिसणार आहे? तुला नाही कळणार बेटा. स्वेटर घेऊन मिरवायचं फक्त तुला. घरी जाताना घालेल कारण काम झालेलं असेल तेव्हा. मी आता स्वेटर घेऊनच ठेवणार आहे. तुझा काय भरोसा नाही. माझं स्वेटर तुला द्यायला लागतो मग. द्यायला पण काही problem नाही. प्रतीक ऐक ना, तू आज स्वेट शर्ट घातलेला आहे तर ते घालता नाही येणार. मध्ये तू शर्ट नाही. सगळं सांगायचं नसतं का? कशाला स्वेट शर्ट आणि शर्ट सारखंच असतं ना. अरे गप बोर करू नको का? मी बोर करते बेटा. पावभाजी इतके जात आहे, मला भूक लागली. आपली एकादशी आमचीच आहे. थँक्यू. हा गाई बाई. सो गाईज पावभाजी आलेली आहे आणि आता जरा मी ताव मारते कारण आता जरा भूक लागली. जेवण आल्यानंतर प्रत्येक इकडे तिकडे अजिबात लक्ष नसतं. खरं आहे ना मध्ये जेवण आल्यावर प्रत्येकचं लक्षच नसतं. चला बाबा जेवते आता. कसं काय आज तुला? सो गाईज आज प्रतीकवर एक जबरदस्त असा प्रँक केला आणि इतका जबरदस्त यशस्वी मला झाला. वाटत असेल आम्ही प्लॅन करून केले पण नाही. पण त्यावेळेस तुला खरंच- ऍक्च्युअल फिलिंग का actually त्यांना माहिती नाही. मी काय शॉर्ट झालं? शूट केलेला आहे. ओके. तो शॉर्ट पहिले दाखवते. हा हा. पहिले शॉर्ट बघा. सो गाईज जात आहे ना प्रतीकवर एक गंमत करूया. मी लपते आता आणि तो मला शोधेल. हो काय माहिती बघू ती ऍक्शन कशी. मी लपते आता. तो अजून बिल पे करतोय. आला 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 आला. आलाय आलाय. आता बघू काय कुठे गेला? कुठे बघा. हाय कुठे गेला? इकडे बिचारा मला कसं बघतो. हे पाय बिचारा बघा. काय इथेच होते मी. मस्त व्हिडिओ बनवला. कैसा लगा मेरा मजाक? धडधड व्हायला लागला. तू कुठे गेली 2 मिनिटं? सापडले नाही म्हणून. मग एकुलती एक बायको एक तर. आणि कसं आहे कसं असतं की जेव्हा बायको खूप चांगली दिसणारी असते ना तेव्हा जास्त टेन्शन असतं. तर मग काय झालं तुम्हाला सांगतो की एकतर बाहेर एकतर आम्ही JM रोडवर आहे. तर JM रोडवर एकदम जरा अरे मी कट होतोय. माझं मुंडकं कट होतंय आता हा. एकतर आम्ही JM रोडवर आहे. तर हे आपली जी बाग आहे ना JM रोडवरची काय म्हणतात छत्रपती संभाजी महाराज बाग. हां छत्रपती संभाजीराजे उद्यान जे आहे तर ते तिथं वाचलं मी आता. बाग आणि उद्यान एकच झालं ना. तिथं वाचलं रिअल जे आहे ते आहे ना. पण माझं किती लक्षात टाइमपास आहे. करू नको. तर काय आलं तिथे थोडंसं आता 9:10 9:30ची वेळ आहे. आता किती वाजले? 10:30 वाजले. ठीक आहे. तर असं जरा सामसुमाची हे एकदम असा अंधार बिंदार असं काही नसतं की भरपूर गर्दी आहे. हे बघा केवढी गर्दी. बघा केवढी गर्दी. ती बरी लोक नव्हती वाटली मला. आणि कसं प्रत्येक एकतर ही चांगली बुटकी म्हणजे एकतर ही गोरी आहे आणि आज छान नेमके कपडे घातले. कधी नव्हते आज कुछ भी तर मग म्हणजे असं तिने आज कपडे आहे. मग कसं वाटलं रे मला वाटलं असं मनात विचारायला लागले की पुढे गेली का. पुढं काहीतरी म्हणत होती आईस्क्रीम खायचं. नंतर मला वाटलं इकडे गेली का कुठं तरी नॅचरलच्या इथे. असं मला मग मला वाटलं नंतर की गाडीची इथे आली का. तर आम्ही गाडी इथं लावली म्हणून मी चालत बाहेर आलो. एक पोरगी लपली होती. 2 मिनिटात घाबरला का पण तू? नाही शपथ खोटं नाही. मजा नाही का आई शपथ मी सांगली. खूप घाबरलो होतो 2 मिनिटं.
म्हणलं राईट बघितलं लेफ्ट बघितलं दिसलं नाही, मग घाबरणार ना. मला वाटलं माझ्या मागं आली का काय. ऐसा लगा मेरा मजाक. ऐसे मजा फिरसे मत करो यार. बर चल रे बाबा. कसं आहे, तुला तसं कोण उचलू नाही शकत म्हणून बरं आहे. पण ओढत दिलं पडी असं नाही होणार. मग मी यांना पॉझिटिव्ह व्हाईट सोडले की नाही जास्त एवढं काही बस झाला तसं बोर नको करू. एवढ्या वेळात तर मी भो करून दिलं होतं. अरे मिली सेकंड मध्ये विचार करत होतो, मिली सेकंड्स मध्ये, आणि तू सेकंड मध्ये माझ्यावर प्रँक केलाय. मज्जा आ गया बघी. हे गलत आहे, बहुत गलत आहे. गला रे माझा स्वेटर तर काढायचा, थंडी वाजायला लागली नाही, मला. आता तुला मी असंच नेणार. तुझ्या अंगातले मस्ती आहे हे ना. बघ मला आता थंडी वाजते बघ, माझा हात गार येऊन गेला. हे बघ अरे बापरे. स्वेटर दे. विंडो. आणि आता झालं ना कार्यक्रम, झालं गंमत, जेवण वगैरे झालं करून. कुठला कार्यक्रम? दुनियेला ड्रेस बीस दाखवून झाला, आता घरीच जायचंय. मग आता घरी जायचं. ओके बरोबर. आता काय पोटात जागा नाही ना तुझ्या? आज नाही जागा, नाही तर मी खाल्लं असतं आईस्क्रीम. माझा हाच प्लॅन होता. माझं स्टॉल पण काढ ना प्रतीक. हे बघ प्रत्येक गोष्ट सांगावीच लागते, मग कसं कधी कधी आहे ना, सांगितल्यावर ती गोष्ट केली. बोर करू नको. आय डोंट वॉन्ट टू लिसन, आय डोंट वॉन्ट टू लिसन. लेट्स गो. असं आहे ना मराठी चला माणसाला. चला 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 पट 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 पट. मराठी माणसं असं आहे ना, गरीब परत मुलाला- आलंच का ते स्वतःला घरी समजतंय. गरीब मुलाला असं आज असतोय बोलून कधी दिलं- ना वरी- बोलून दिलं जात नाही. तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही नाही, एक मला बोलू दे, थांब. तुम्हाला माहिती आहे का, लग्न झाल्यावर का लोक म्हणतात की लग्न झाल्यावर अवघड असतं? हे असंच असतं, कारण माणसाला आपल्या बायको शेजारचे, बोलूनच देत आमच्या नाही. शेजारच्या डेस्कवरचे लोक सुद्धा ह्याच विषयी बोलत होते की लग्न झाल्यावर अवघड लग्न झाल्यावर असतं. अवघड असतं. बरं झालं आपल्याला बायका चांगल्या मिळाल्या, आहे की नाही. हे नाही ऐकलं मी. हे माझे आपल्या शेजारच्या डेस्कवरचे लोक बोलत हे होते. नाही ऐकलं मी. नाही कधी का? बोलले ते म्हणे बायका चांगल्या असतात. नाही, बरं झालं आपल्या बायका चांगल्या मिळाल्या. किती बिंडो घे, तुला ते पण नाही कळलं. हे स्वेटर घाल, चल निघायचंय. तुझं असं मस्त काय काय माहिती. तर गाईज आम्ही घरी आलो आणि आजचा व्हिडिओ मी आता इथेच थांबवते आहे. आणि आज काय झालं, यावेळेस आठवड्याभर थोडंसं जरा हेक्टिक शेड्यूल होतं आणि थोडंसं आज जरा बाहेर जाऊन आल्यामुळे थोडंसं जर मोकळं वाटतंय आणि जरा फ्रेश वाटतंय. सो गाईज तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच. आता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.